हरिओम. नमस्कार सगळ्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो. मला माहितीये तुमचे आत्ताच नुकतेच रिझल्ट्स लागले असतील. मला माहितीये सगळ्यांना छान तुम्हाला छान यश मिळालं आहे. तुम्हाला छान रिझल्ट्स लागले असतील. आणि जर काही कुणाचं कमी लागले असतील आता रिझल्ट्स छान मार्क मिळाले नसतील तर यावर्षी आपण छान प्रयत्न करूयात आणि पुढच्या वर्षी छान आपण मार्क्स मिळवूयात. तर आता असं जातं आता जसं आपल्याला वृषालीताईंनी सांगितलं की आपल्या भारत देशामध्ये भारतीय नागरी पुरस्कार दिले जातात म्हणजे इंडियन सिव्हिलियन अवॉर्ड ज्याच्यामध्ये पद्म, पद्मश्री, पद्मविभूषण आणि भारतरत्न या अवॉर्ड्सचा हे सारे अवॉर्ड्स म्हणजे हे सारे पुरस्कार दिले जातात. तर मग पण आपण नेहमी ऐकतो की हे सगळे मोठे मोठे पुरस्कार जे असतात ते काहीतरी मोठं कार्य केलं म्हणजे आपण सैन्यामध्ये कुणी जे शौर्य गाजवतात त्यांना गॅलंटरी अवॉर्ड्स मिळतात किंवा कोणी मोठे बिझनेसमॅन किंवा जनरली आपण बघतो हिरो हिरोईन्सना वगैरे असे अवॉर्ड्स मिळतात. तर पण हे नेहमी असंच असतं का की आपण काहीतरी खूप भव्य दिव्य आणि मोठं केलं तरच आपल्याला अवॉर्ड्स मिळणार आहेत? तर म्हणजे खरं आपण आपलं जे काही आपण जे काम करतोय ते सातत्यानं प्रामाणिकपणे केलं आणि त्याचा इम्पॅक्ट जर का आपल्या राष्ट्रीय स्तरावर म्हणा किंवा आपल्या आजूबाजूच्या समाजात म्हणा किंवा ज्याच्यामुळे इतरांचंही आपल्याबरोबरनं भलं झालंय असं किंवा कुठली तरी कला आपण जतन केली अशा ज्या आपण सर्वसामान्य ऍक्टिव्हिटी असूनही पण त्यात सातत्य आणि प्रामाणिकपणे जर का आपण करत गेलो तरी आपली नॅशनल लेवलवर भारतीय आपल्या भारत सरकार आपली दखल घेतं. तर असंच आज आपण बघणार आहोत. म्हणजे आपल्याला जसं गीतेमध्ये सांगितलंय, की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे आपण सातत्यानं आपलं कर्म, चांगलं कर्म करत गेलं पाहिजे. पण त्याच्यातनं आपल्याला काय फळ मिळेल ह्याची आपण अपेक्षा केली नाही पाहिजे किंवा त्याच्यावर आपला काही अधिकार नाहीये. तर हे जे काही तत्व आहे ते आपण वाचून नाही तर ज्या व्यक्तींनी हे तत्व आपल्या जीवनात त्यांचं अनुसरण केलंय, त्याचं अवलंबन केलंय, अशा काही ज्या व्यक्ती आहेत त्यांचं नेहमी आपल्याला अशा अनेक खूप असामान्य अशा व्यक्तींचं दर्शन आपल्याला या पुरस्कारांमधनं होतं. तर आज आपण त्या अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाचं बद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्या म्हणजे आहेत भीमव्वा डोड्डा बलप्पा शिल्लेकथारा. ह्या या ज्या आहेत ह्या तुम्हाला दिसतात की ह्या आजी आहेत आणि ह्या किती वयस्कर असतील तुम्हाला माहिती आहे? त्यांचं वय आहे 96 वर्ष. म्हणजे तुम्ही बघाल की कित्येक वर्ष त्यांनी काय केलंय आणि काय नाही त्याचा आपण आता पुढे त्यांची कथा आणि त्यांचा कार्याचा सगळा आढावा घेणारच आहोत. पण ह्या आजींना म्हणजे भीमव्वा मांना आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यातर्फे पद्मश्री पुरस्काराचं प्रदान करण्यात आलं. आत्ता नुकतंच 28 एप्रिलला नॅशनल जे आहेत आपले हे अवॉर्ड्स आहेत सिव्हिलियन अवॉर्ड्स त्यांचा पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला. तर त्यातच त्यांना यावर्षी सन्मानित करण्यात आलं. तर ह्या नक्की कोण आहेत आणि त्यांनी काय काय केलं ते आता आपण बघूया. तर भीमव्वा या ज्या आहेत तर त्यांना तोगलू गोंबे हट्टाचं संरक्षक असं मानलं जातं. तर आता हे काय आहे? तर तोगलू गोंबे हट्टा हा एक शॅडो पपेट्रीचा एक प्रकार आहे. तर बेसिकली आपल्या दक्षिण भारतामध्ये साऊथ इंडियन जे आपली राज्य आहेत तिथे अशा बऱ्याच लोककला आहेत त्यांच्यात एक शॅडो पपेट्री म्हणजे छायानाट्य यांचं ही एक लोककला आहे. तर ह्या लोककलेचा उदय 3000 वर्षापूर्वी म्हणजे बराच खूप मोठा प्राचीन इतिहास आहे या कलेला. म्हणजे आपले जे काही तेव्हाची साम्राज्य होती विजयनगर साम्राज्य, सातवाहन, चालुक्य अशा भरपूर मोठ्या प्राचीन वटींपासून हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे जसं तुम्ही बघाल की आता म्हणजे भीमबाबांचा जन्म ह्या बेळगावात म्हणजे कर्नाटकामध्ये झाला आणि सध्या त्या कोप्पल या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सध्या वास्तव्याला आहेत. आणि हा जो काही परिसर आहे हा हम्पी वर्ल्ड हेरिटेज वगैरे ह्या ज्या साईट्स आहेत तर ह्यांच्या आजूबाजूलाच आहे. म्हणजे त्या काळातल्या राजवटीपासून त्या काळामध्ये ह्या सगळ्या खूप म्हणजे कारण की तेव्हा काही सिनेमे किंवा असं काही वेगळं काही साधन नव्हतं. तर तेव्हा अशाच वेगवेगळ्या पपेट शोज वगैरे असं ह्या माध्यमातून नृत्य म्हणा, गायन ह्या अशा वेगवेगळ्या माध्यमातूनच एंटरटेनमेंट किंवा लोकांना ची करमणूक केली जायची आणि ह्या सगळ्या लोककलांना तेव्हा राजाश्रयही मिळत असे. पण आता हळूहळू काय झालं जसं जसं वेगवेगळी माध्यमं येत गेली, सिनेमा आला म्हणा, असं वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी पुढे येत गेल्या, तर ह्या ज्या काही कलाकृती आहेत ह्या मौखिक म्हणजे ह्यांचं जे काही प्रशिक्षण आहे ते आपल्याला माहिती आहे की गुरु शिष्य परंपरा म्हणा किंवा हे सगळं ज्ञान असं मौखिक पद्धतीने दिलं जातं किंवा अ, त्यांच्या कुटुंबामध्ये हे ज्ञान पुढे पुढे पास ऑन होत असतं. तर भीमाबाबांना सुद्धा त्यांच्या कुटुंबाकडनंच हा वारसा लाभला. त्यांच्या बेळगावी त्यांच्या घरी खूप पारंपरिक पद्धतीनं या छायानाट्याचा या तोगलू गोंबे हट्टाचं त्यांना प्रशिक्षण त्यांच्या घरातनंच मिळालं आणि त्यांना त्याची खूप आवडही होती. तर वयाच्या 14व्या वर्षापासून त्यांनी हे सगळ्या
या कलाकृतीला त्यांनी शिकल्या आणि त्याच्यात त्यांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायलाही सुरुवात केली. तर आता ह्या तोगलू गोंबे आट्टा हे हे जे काही कलाकृती आहे, याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात, की नक्की काय आहे हे? तर ह्याला चामड्यांच्या बाहुल्यांचा खेळ म्हणजे लेदर डॉल्स आहेत या बनवतात. तर हे कसं बनवतात? तर पहिल्यांदा आता तुम्ही म्हणाल, की लेदरवर का बनवतात? कागदावर का नाही? तर आता हे खूप नाजूक असं नक्षीकाम, हे सगळं बारीक बारीक असं कलाकृती आहेत. तर त्यांना जर का कागदावर बनवलं तर त्यांचं शॅडो म्हणजे ते पपेट शो जेव्हा करतात, तेव्हा ते फाटायचे खूप चान्सेस असतात. तर त्यामुळे चांगल्या अशा लेदरवर ते काम केलं जातं. तर तेव्हा पहिल्यांदा ते लेदर म्हणजे स्वच्छ केलं जातं. म्हणजे कदाचित बकरी वगैरे अशा त्यांचं ते चर्म वापरतात. त्याच्यावर मग ते सुकलं, वाळलं, छान स्वच्छ केल्यावर हे असं पांढरं असं व्हाईट लेदर जे फॉर्म होतं, त्याच्यावर अशा प्रकारे नक्षीकाम केलं जातं. म्हणजे चित्र काढली जातात. मग त्याला पंचिंग केलं जातं. म्हणजे त्याच्यात छोटी-छोटी छिद्र पाडून कारण की शॅडो म्हणजे लाईटचा शेवटी खेळ आहे. तर लाईट पास झाली पाहिजे आणि हे हे जे काही लेदर आहे ना, तर ह्याच्यातनं असं एक व्यवस्थित प्रकारे ती लाईट पास होते आणि त्याच्यामुळे ते दिसायलाही खूप छान दिसतं. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवीन याच्यानंतर. आणि अशा नंतर त्यावर रंगकाम केलं जातं. तर अशा प्रकारे हा जो तोगलू गोंबे आट्टाचा ही जी लोककला आहे, त्याच्यात तुम्हाला भारतीय कलाकुसर, आपला इतिहास, कथाकथन, संगीत ह्याचा एक वेगळाच असा संगम ह्या आर्ट फॉर्म मधनं आपल्याला दिसतो. तर मी एक छोटासा व्हिडिओही तुमच्यासाठी ठेवला इथे, की अशा सुंदर प्रकारे ह्या बाहुल्या बनवलेल्या असतात. आणि हे बघा किती बारीक असं ते नक्षीकाम आहे. किती सुंदर अशा प्रकारे चित्र काढलंय आणि असं ते रंगवतात. त्याच्यावर हे छोटे-छोटे डॉट्स दिसतायत, त्याचं ते पंचिंग केलं जातं. आणि आजकाल या कलाकृतीचं हे बघा, हे जे मी तुम्हाला म्हणाले, की असं शॅडो पपेट्री आहे. असे लोकं मागून त्या बाहुल्या नाचवतात आणि लाईट थ्रू तुम्हाला आपल्याला ते दिसतं. तर अशा प्रकारचा ही ही एक लोककला आहे आणि ह्याचं म्हणजे ही ऑलमोस्ट विलुप्त पावत होती अशाच स्टेजमध्ये होती. कारण की सगळे लोकं नवीन आर्ट फॉर्म्सकडे वळतात, नवीन माध्यमांकडे सगळे लोकं वळतात. तर ह्या ज्या आपल्या जुन्या प्राचीन अशा कला आहेत, कारण की आता पूर्वीच्या काळासारखा राजाश्रय त्यांना मिळत नाही. ना सरकारकडून कुठलं याला फंडिंग वगैरे तेव्हा होतं. पण अशा काळात सुद्धा भीमंबाबांनी ह्या लोककलेचं जतन केलं, जोपासली. तब्बल त्यांच्या आयुष्याची 70 वर्ष त्यांनी ह्या लोककलेसाठी दिली. जेव्हापासनं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जमायला लागल्या, तेव्हापासनं त्यांनी म्हणजे ह्याच गोष्टीला त्यांनी ह्या कलाकृतीचा प्रचार-प्रसार करणं, यालाच त्यांनी आपलं मिशन बनवलं आणि त्या नेहमी आपल्या आजूबाजू गावोगावी त्या फिरत असत. सगळीकडे शाळा किंवा कुठले सांस्कृतिक उत्सव असतील किंवा काही सांस्कृतिक इव्हेंट्स वगैरे असतील, तर अशा ठिकाणी जाऊन त्या आपली कला सादर करत असत. कुठलीही आर्थिक त्यांना मदत नसतानाही त्या स्वतः आपली ही लोककला सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी त्या खूप प्रयत्न करत होत्या आणि फक्त आपल्या देशातच नाही, तर त्यांनी ह्या कलेचा प्रसार तब्बल 12 पेक्षा अधिक देशांमध्ये म्हणजे परदेशात पण जाऊन त्यांनी ह्या कलेचं सादरीकरण केलं, त्याचा प्रसार केला. आणि म्हणजे जी कला अशी विलुप्त होत होती, अशा कलेला पुनर्जीवन देण्याचं मोठं कार्य त्यांनी केलं आणि फक्त पुनर्जीवन नाही तर संवर्धन करायचं आणि शिवाय अनेकांना शिकवायचं. या सगळ्या ही असं मोठं कार्य त्यांनी केलं आणि आता ह्या आर्ट फॉर्म मधनं नेहमी जुने आपल्या ज्या प्राचीन काव्य आहेत, म्हणजे रामायण, महाकाव्य जे आहेत, रामायण, महाभारत किंवा आज एक अनेक ज्या काही आपल्या पुरातन कथा आहेत, यांचं सादरीकरण नेहमी केलं जातं. पण भीमाबाबांचं अजून एक ॲडिशनल असं खास गोष्ट अशी, की त्यांनी नेहमीच त्याच्यातनं सामाजिक संदेश देण्याचा पण प्रयत्न केला, की नारी सशक्तीकरण किंवा स्वच्छता किंवा अशा अनेक सामाजिक ज्या समाजाला समजवण्यासाठी ज्या काही-काही आपण जे उपदेश देतो, ते त्यांनी आपल्या ह्या कलाकृतीतनं समाजापर्यंत त्यांनी ते पोहोचवले. तर त्यांच्या ह्या 3000 वर्ष जुन्या अशा तोगलू गोंबे आट्टाच्या लोककलेच्या मध्ये त्यांचं जे योगदान आहे, त्यासाठी आपल्या भारत सरकारने त्यांना ह्यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आणि खरोखरच म्हणजे आपल्या सर्वांकडून त्यांना मानाचा मुजरा आणि त्यांच्या ह्या कार्यामधून आपणही प्रेरणा घ्यावी. आपणही आपल्याला जे जमतंय, जे आपण करतोय सध्या अभ्यास करतोय किंवा तुम्हाला एखादा खेळ आवडतोय, जसं आत्ता आपल्यासमोर शर्वरीनं छान असं भरतनाट्यमचं सादरीकरण केलं. तर अशा ज्या काही आपल्या कलाकुसरी आहेत, आपल्याला ज्या आवडी आहेत, त्याच्यात आपण सातत्यानं छान करत राहूयात. त्याच्यात आपलं बेस्ट जे आहे ते आपण देत राहूयात आणि कायम आपण आपल्या गोष्टी जोपासत राहूयात आणि नक्कीच आपल्याला भगवंताचे आशीर्वाद लाभणार आहे आणि आपल्याला नक्कीच या सगळ्यातून छान यश संपादन होईल. हरी